आईस्क्रीम. उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत आईस्क्रीमला मागणी असतेच. आईस्क्रीम हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो संपूर्ण जगात खूप आवडीने खातात. बाजारामध्ये आईस्क्रीम वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध आहे. लहान असो की मोठे, सर्वांना आईस्क्रीम खायला आवडतात. सध्या लग्नात, पार्टीत किंवा कोणताही कार्यक्रम असो, आईस्क्रीमची मागणी असतेच. त्यामुळे आईस्क्रीम संबंधित व्यवसाय खूपच फायदेशीर ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला आईस्क्रीम उत्पादन व्यवसायासंबंधित माहिती सांगणार आहोत. यंत्र आणि उपकरणं. आता ही माहिती करून घेणं गरजेचं आहे की हा व्यवसाय कोणते यंत्र आणि उपकरणं वापरून सुरू केला जाऊ शकतो. तर यंत्राच्या स्वरूपात तुम्हाला पाश्चरायझर, होमोजिनायझर, मलई विभाजक, हीट एक्सचेंजर म्हणजेच उष्णता विनिमयकार, एजिंग टँक, कंटिन्युअस फ्रीजर, आईस्क्रीम हार्डनरची आवश्यकता असेल. उपकरणांमध्ये तुम्हाला कलेक्शन टँक, स्टोरेज टँक, आईस्क्रीम साचा आणि इतर हाताळणी उपकरणांची आवश्यकता असेल. क्षेत्र. जर तुम्ही हा व्यवसाय लघु स्तरावर सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 100 स्क्वेअर फीट जागेची आवश्यकता असेल. पण तुम्ही हा जो प्लांट व्हिडिओमध्ये पाहत आहात तो जवळपास 4000 चौरस फूट इतका आहे. तसं तर क्षेत्र हे तुमच्या प्रकल्पावर अवलंबून असतं. कच्चा माल. कच्च्या मालामध्ये तुम्हाला दूध, साखर, आईस्क्रीम स्टॅबिलायझर्स, इमल्सिफायर्स, विविध चवी, अर्क, खाद्य रंग इत्यादींची गरज लागेल. आणि वेष्टनासाठी तुम्हाला कप्स, कोन्स आणि बॉक्सेसची आवश्यकता असेल. आता जाणून घेऊया आईस्क्रीम बनवण्याची प्रक्रिया. आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लिक्विड बेस तयार करावा लागेल. यासाठी सुरुवातीला तुम्हाला ताजं दूध संकलन करून दुधाचा दर्जा तपासावा लागेल. दुधाला 40 अंश सेल्सिअस डिग्रीला गरम करून दुधावर येणाऱ्या साईला वेगळं केलं जातं. नंतर दुधाचं स्टँडर्डायझेशन केलं जाईल, जेणेकरून स्निग्धांश विरहित दुधातील फॅटचं प्रमाण संतुलित केलं जातं. आता या दुधात योग्य प्रमाणात साखर मिसळली जाते. आता या दुधाचं निर्जंतुकीकरण केलं जातं, ज्यामध्ये दुधाला 80 ते 85 अंश डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटांपर्यंत गरम केलं जातं. या प्रक्रियेमध्ये दुधामध्ये असलेलं दूध खराब करणारे सूक्ष्म जीव काढून टाकले जातात. यानंतर दूध 15 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलं जातं. आता या दुधाला पंपाद्वारे होमोजिनायझरमध्ये पाठवलं जातं. इथे दुधामध्ये असलेले फॅट ग्लोब्युल्सचे उच्च दाब जलद प्रवाहाद्वारे आण्विक विघटन केलं जातं. दुधामध्ये आईस्क्रीम स्टॅबिलायझर्स आणि इमल्सिफायर्सला आवश्यकतेनुसार मिसळलं जातं आणि ढवळून एकजीव केलं जातं. आता तुमचा लिक्विड बेस तयार आहे. सॉफ्ट आईस्क्रीम बनवण्यासाठी या दुधाला एजिंगसाठी एजिंग टँकमध्ये पाठवलं जातं. एजिंग टँकचं तापमान 4 ते 5 डिग्रीला नियंत्रित करून हे मिश्रण 5 ते 8 तास ठेवलं जातं. या प्रक्रियेला एजिंग असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये फॅटला थंड आणि क्रिस्टलाइज होण्यासाठी वेळ दिला जातो. एजिंग केल्यानंतर आईस्क्रीमचं मिश्रण फ्लेवर टँकमध्ये पाठवलं जातं. इथे आईस्क्रीममध्ये व्हॅनिला, चॉकलेट, बटरस्कॉच इत्यादी चवींचे अर्क मिसळले जातात. अर्क मिसळल्यानंतर मिश्रण कंटिन्युअस फ्रीजरमध्ये पाठवलं जातं, जिथे अंतिम उत्पादन म्हणजे आईस्क्रीम तयार होतं. आईस्क्रीम तयार झाल्यानंतर त्याला पॅकेजिंग केलं जातं. कप्स, कोन्स किंवा ब्रिक्स इत्यादींचं पॅकिंग मनुष्यबळाद्वारे किंवा स्वयंचलित यंत्राद्वारे केलं जातं. गुंतवणूक आणि नफा. जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करू इच्छितो तेव्हा सर्वात प्रथम या व्यवसायाला किती गुंतवणूक करावी लागेल आणि यातून आपल्याला किती नफा मिळेल याची आपण माहिती मिळवतो. आईस्क्रीम उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ज्या यंत्रांची गरज आहे त्यांची किंमत जवळपास 21 लाख असेल. हे तुमच्या प्रकल्पाचा आकार तसेच प्रकारानुसार पूर्णपणे स्वयंचलित प्रकल्प किंवा अर्ध स्वयंचलित प्रकल्प या गोष्टींवर अवलंबून आहे. जर तुम्ही दिवसभरात 500 लिटर उत्पादन करत असाल आणि जर तुमच्या उत्पादनाचे बाजार मूल्य 80 रुपये प्रति लिटर आहे तर तुमच्या उत्पादनाचा खर्च 40,000 रुपये असतो. यातून कच्चा माल आणि इतर खर्च वजा केल्यानंतर
तुम्ही जवळपास 4,000 ते 4,500 रुपये सहज वाचवू शकता. म्हणजेच यानुसार तुम्ही महिन्याला 80,000 ते 1,00,000 रुपये सहज कमवू शकता. विद्युत पुरवठा. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 किलोवॅट एवढ्या विजेची आवश्यकता असते. विजेची आवश्यकता ही तुमच्या प्रकल्पाचा आकार आणि यंत्राच्या प्रकाराच्या आधारे कमी अथवा जास्त होऊ शकते. मनुष्यबळ. हा व्यवसाय 5 ते 6 लोकांना घेऊन सुरू करता येऊ शकतो. परवाने. जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर तुमच्याकडे काही परवाने असणे गरजेचे आहे, जसे की FSSAI, GST, उद्यम इत्यादी. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडित भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणं आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहाय्यता समूह SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहाय्यता समूहांना म्हणजेच SHG यांना बीज भांडवल रुपये 40,000 प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायान केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडित अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022811089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.